आता ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला लय झाला. वाईट काळात आलती ना, लय झाला आनंद तिला. मिठी मारून रडत होती. जगाच्या मालकानं डोळं पुसलं तिचं. या जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. माझा विठ्ठल भक्तांचं करताना कधी लाज बाळगत, देव माझा कधीच लाज धरत नाही. माझ्या विठ्ठलानं तेही केलं, बाळांपण केलं. घाण ना घाण काढली सोयराबाईची. हातानं आंघोळ घातली, वेणी घातली, आणि भात करून खाऊ घातला. दारातल्या झाडलोटीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं केलं. हातपाय दाबण्यापासून माझ्या विठ्ठलानं सेवेनं समर्पक आयुष्य झोकून दिलं. तिला कुठं माहीत होतं, जी राबत होती घरात ती साधी सुधी नव्हती, जगाच्या मालकिनीचा मालक होता. बघत बघत दिवस उलटले. 10-12 दिवस झाले. 12व्या दिवशी सहज म्हणली सोयरा, ताई मलाही वाटतं बारसं करावं पोराचं, पण हातावरची पोटं आमची, सगळं झाकता येतं पण गरिबी नाही हो. पोराच्या बारशाला काय करू आणि काय खाऊ घालू? अहो देवाला कधी चांगला नैवेद्य नाही, गावाला जेवण आमच्यासारखीची पात्रता नाही. पण असं